मालक, बोल ना कामगार. फ्रेश होऊन आलो आतमधून. कस्टमर वगैरे आलं तर मला एक हात मारा. चालतंय. तुम्ही आम्हाला कामावरच ठेवलंय ना. शेठ नमस्कार. हा बोला, काय दाखवू? नाही मी काय घ्यायला नाही आलो, फक्त जरा चौकशी करायची होती. कसली चौकशी म्हणजे कशाबद्दल? ते अजय पोतेकर इथंच कामाला आहेत ना? हा इथेच आहेत का आम्हाला? बोला की. काय झालं नाही, त्यांचं लग्नाचं चाललंय ना, बायोडाटा आला होता म्हणून चौकशी करावी म्हणलं जरा. आता पगाराचं बोलायला गेला तर मुलाला 8,000 पगार आहे. पण जर लग्न होत असेल तर 500 रुपये देऊ वाढवून आपण. म्हणजे महिन्याला फक्त पोरगा 8,000 कमवतं का? नाही. इथं पगार त्याला 8,000 आहे, पण त्याचा साईड इन्कम पण चालू आहे. कसं आहे, माणूस रोज रोज जिंकू शकत नाही, कधी ना कधी तो हरतोच ना. कधी कधी हरतो. हा म्हणजे आता जुगाराची सवयच अशी आहे ना. आता मी काय तुम्हाला वेगळं सांगू? काय जुगार खेळतोय मुलगा? म्हणजे मुलगा जुगारी? छे तो आणि जुगार. तो खूप चांगला मुलगा आहे हो. पण एकदा का जर तो दारू पिला ना तर माणसाला चांगल्या वाईट गोष्टीचं भान कुठं राहतो. त्यात त्याची संगतच तशी, तर त्याची काय चूक ना. बरोबर बोलताय तुम्ही. संगतच तशी असल्यावरती त्याची काय चुकी नाही का? हे बघा पाहुणं, तुम्ही त्याला चुकीचं समजताय. तुम्ही फक्त तुमच्या मुलीचं लग्न त्याच्याशी करून तर पहा ना. जुगार आणि दारूचं नाद त्याला एका मिनिटात सुटेल. शेठ तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, पण दारू आणि जुगाराची सवय कधी सुटली का हो? पाहुणं, तुम्ही अजयला नाही ओळखत. विश्वास ठेवा माझ्यावरती. अजय वाया गेलेला मुलगा नाहीये. एकदा का त्याचं लग्न झालं ना, तो त्या पाटलीनबाईच्या नादाला लागायचं पण सोडून देईल, आणि दारू काय ती अशीच सुटेल. अरे वा 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 वा, एवढंच बघायचं राहिलं होतं. म्हणजे पाटलीनबाईचं पण नाद आहे वाटतं यांना. त्यात काय मोठी गोष्ट आहे शेठ. तो आहे ना कलेचा खूप आदर करतो. आजपर्यंत त्यांनी एक सुद्धा पाटलीनबाईंचा शो सोडला नाही. एक गोष्ट मानतो राव शेठ तुमची. तुमच्या कामगाराची अवस्था गटरात पडलेल्या डोकराच्या वर आहे, पण तुमच्या तोंडातून त्याच्याबद्दल एक सुद्धा अजून अपशब्द निघाला नाही. मी माझ्या कामगारांवरती आहे ना मनापासून प्रेम करतो, आणि मी कधी त्यांच्याबद्दल अपशब्द बोलतही नाही, आणि कोण बोललं तर ऐकून घेत सुद्धा नाही. चला येतो मी. अबे साले. कोण होतो मालक? पाहुणे होते, पाहुणे. तुमचे पाहुणे होते का? आता हो म्हणजे माझेच होते, पण खूप लांबचे होते. हा.